कोणी उमेदवाराची दारू पेली तर आला डिंगडॉंग करा, भाऊ आले पाहिजे. हो, भाऊचं शीट कसं पडलं. हो, शीट जाऊ दे, त्या संडाचं शीट उलट झालं, त्या शीटाकडे लक्ष देऊ नको. आजकाल तरुण पोरं येतात, काही नाराजी आहे का? चालू द्यायचा का 2 वाजेपर्यंत आरामशीर, टाकू गेर. हो, आजी म्हणते चालू दे ना, म्हणते बापा. म्हणू उखाना, मग याचे पैसे डबल लागतात बरं. हो, आहे का? येत होते, जात होते, खिडकी वाटे पाहत होते, खिडकीला 3 तारा, आडी वाटे त्याले घुंगर 12. पान खाते तरा तरा, घाम येते जरा जरा. तिकडून आला व्यापारी, व्यापाऱ्यानं दिली सुपारी, सुपारी देते वाण्याला, हांडा घेते पाण्याला. पाणी आणते आळाचं, वाळा बांधते भिंगाचं. वाड्यात वाडे 7 वाडे. किती वाडे? वाड्यात वाडे 7 वाडे. वाड्यात होता मोठा पलंग, पलंगावर गादी, गादीवर उसी, उसीवर बसी, बसीवर कप, कपात होती घडी, घडीत वाजला 1. पांडुरंगाचं नाव घेते मी, ज्ञानोबा तुकोबाची. विडाला विडाला सेवे लागे सेवक गालो, तुमच्या लागलो निज चरणा. आहो स्वामी तुकाया देवा, हो यावरी न करा भेरो. सेवे लागे सेवक गालो, तुमच्या लागलो निज चरणा. आहो स्वामी तुकाया देवा, हो यावरी न करा. लाजबई शंका दुरावीला मान, नकडे साधन या परते. सर्व प्रेमाची मंडळी आहे, अशी तरुण तडफदार टाळकरी मुलं आहे. ऐका, आज गरज आहे. आमच्या दादांनी सांगितलं होतं, महाराज अभंगाचे 2 चरण राहिले तरी चालतील, पण मुलांचं नक्की सांगा, कारण असे चांगले पोरं मिळत नाही. हो, यांचं जर कधी चांगलं सांगलं कधी, तर ही यांची खबर जळगाव जिल्ह्यात चालली जाईल की पोरं चांगले उभ्यातले, पुरी द्यायला हरकत. महाराज खरोखरच चांगले मुलं आहे. आणि तो बघा, मी ज्या वेळेला आलो ना इथं उभा आहे पांडू बाबा, त्या 2 नंबरच्या पोराकडे केव्हाचं लक्ष चालू आहे. तो असं ना, हो केव्हाचा उभा आहे, तो इकून बोट घालते तिकून बोट घालते, तसं करते, असं चालू आहे त्याचं. पण तरी पण माझं लक्ष आहे त्याच्याकडे, आहे सावळा. पण म्हटलं नाक डोळे शान आहे. आणि तुझं भाऊ लक्ष कीर्तनात नाही, पण कीर्तनात उभा आहे. उभा कीर्तनात लक्ष नाही, पण जागी कोणी आहे? कीर्तनाच्या जागात आहे. उद्धार नक्की आहे. त्याच्याकडे लक्ष आहे केव्हाचं. माझ्या मनात केव्हाचं येऊ राहिलं, म्हटलं भाऊ मला मुलगी असते तुला जवाई करून टाकला असता. महाराज भाग्यवान आहे ती मायबाप, की लेकर कीर्तनात उभे आहे. आज कीर्तनात लेकरू नाचलं पाहिजे. कुठं नाचलं पाहिजे? प्रश्न.
हरी बोल. वा वा. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी. कीर्तनात नाचला पाहिजे. कोण नाचला पाहिजे? कीर्तनात नाचला पाहिजे. पण लोक पोरग कीर्तनात नाचत नाही, पण डीजेच्या पुढे नाचल्याशिवाय राहत नाही. आमच्याकडे बाबा खोटं बोलत नाही. आजचा तरुण हा भरकटलेला आहे, त्याला कीर्तन आवडत नाही. कोण आहे केलेलं म्हणे ते कीर्तन म्हाताऱ्या लोकांचं? हो बाबा, आजचा तरुण भरकटलेला आहे. 1.5 लाख रुपयाचा डीजे गावात आणतो. किती? 1.5 लाख रुपयाचा डीजे गावात आणतो आणि घरोघरी वर्गणी मागत फिरतोय. पण ऐका, डीजे पुढे नाचतोय तरुण, पण त्याच्यात उद्धार नाही. आज देवदेवतांना सुद्धा डीजेचे गाणे आवडत नाही, पण जेवढं कीर्तन, लावणी, मृदंग, श्रुती, टाळ घोष, शिव ब्रह्म रस आवडीने, जगाचा मालक सुद्धा या नादाचा, या छंदाचा भुकेला आहे. म्हणून कीर्तनात नाचावं. आजकालचे पोरं कीर्तनात नाचत नाही. कीर्तनात पोरं जाऊ द्या, आमच्याकडे तर 65 वर्षाचं डंगर, किती? 65 वर्षाचं डंगर कीर्तनात नाचत नाही. डीजेच्या पुढे नाचल्याशिवाय राहिलं नाही. गाणं कोणतं आहे माहित आहे बाबा? 65 वर्षाचा म्हातारा, एक दात तोंडात नाही, आणि म्हातारा म्हणे मला लगीन करावं पाहिजे. अवघड आहे. पोरग घरी आलं, आजी शांत, आजी. आजी म्हटली काय म्हणतो रे पप्प्या? म्हणे आबा नाचू राहिला. म्हणे कुठं रे? मी खोटं बोलतो का बाबा? हा, खोटं बोलतोय? ही परिस्थिती आजची आहे, तुम्ही ऐका अगर नका ऐका, पण तुम्हाला खरोखरच सांगतोय. पोरग घरी गेलं, आजी आबा नाचू राहिला. म्हणे कुठं रे बाळा? म्हणे सप्ता बसलाय म्हणे उगव्यामध्ये. उग्यात हरिपाठात नसतो का? म्हटलं नाही ग, कीर्तनात. पावली कीर्तनात नाही. म्हटले डीजेच्या पुढे नाचतोय म्हातारा. गाणं कोणतं आहे म्हणे आजी माहित आहे का तुला? बाबा म्हणते मला लगीन करावं पाहिजे. आजीचा पारा गरम झाला. आजी म्हणे माय, यानं जीवनात कधी शेगावले नेलं नाही व, कधी कौंडण्यपूरची रखमाबाई दाखवली नाही हो, कधी पंढरपूरली विठोबा दाखवला नाही. आणि हा म्हातारा म्हणते मला लगीन करावं पाहिजे. आजीनं खलबत्त्यात ठेचा कुठत होती बाबा, ठेचा. खलबत्ता घेतला, ज्या गलीत डीजे चालू त्या गलीत अशी मारुती रायासारखी उभी राहिली. तिकून गाडी येऊ राहिली. आबा नाचू राहिला, तालावर ताल, तालावर ताल, ताला. तिकडनं गाणं ते चालू, आणि आजीने इकडून दुसरं गाणं चालू केलं. तिकडे मला लगीन करावं पाहिजे. आजी भद्रा मारुती सारखी उभी राहिली, आणि आजीनं दुसरं गाणं चालू केलं. कोणतं? तुली चांगला बारीक कुठला पाहिजे, तुली चांगला बारीक कुठला पाहिजे. खलबत्त्या खलबत्ता झाला रे, एक दात नाही राहिला. आणि म्हणते मला लगीन करावं पाहिजे. कीर्तनात नाद, अरे ब्रह्मभूत काया होत से कीर्तन. महाराज एवढा आनंद कीर्तनामध्ये. आणि तरुणांनी ऐका, आज पुढच्या वर्षी जर कधी येण्याचा योग मला जर प्राप्त झाला तर या गावातले गायनाचार्य, मृदंगाचार्य घडले पाहिजेत. ऐका, तरुणांनी सुद्धा गरजेचं आहे. परमार्थ हा करणं गरजेचं आहे, आणि परमार्थात राहणे गरजेचं आहे. म्हणून कौतुक वाटते तुमच्या गावातल्या मुलांचं. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. अभंग जगद्गुरु श्रीमंत तुकोबाराय बोलतात, रे विश्वाचा मालक अशाच भक्तांच्या घरी येतो. कोण्या? जे कीर्तनात नसतात, जे कीर्तनामध्ये संतांचा समागम करतात,
त्यांच्याच घरी जगाचा मालक येतो आणि या पोरांचं करतो काय? अरे न सांगता करी सर्व काम. यांनी आई वडिलांनी इथं पाठवले, तसं संतांनी ज्या भक्तात जेव्हाच विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला देव म्हणतात, तसा ब्रह्मांडाच्या चालकाचं नाव ज्या भक्तांनी घेतलं, भक्त कोणालाही म्हणत नाही भक्त ऐसे जाना जे देव उदास गेले आशा पाश निवारुणे. भक्त कोणालाही म्हणत नाही. भक्ताचे 4 प्रकार सांगितले. ऐकणारी मंडळी सुज्ञ ज्ञानेश्वरीतली भाषा सांगतो. प्रशांत बाबा बसलेला आहे. माझे गुरुबरेच सांगायचे रे, ज्या कीर्तनकाराच्या कीर्तनामध्ये ज्ञानेश्वरीची ओवी नाही ते समजून चालायचं वांजोट कीर्तन आहे. विठाल मी बोलतोय ना, मुद्दा धरून बोलतो. मी फालतू कधी बोलत नाही. गाल बोट लागेल परमार्थाला तसं कधी बोलत नाही. ऐका, कडवड्याचं बोलणं आहे. संतांनी ज्ञानोबारायांनी ओवी बोलावी का? अरे 4 प्रकारचे भक्त आहे. पहिला अर्थ म्हणजे दुसरा जिज्ञासू बोलीजी, तिसरा अर्थार्थ जाणीजी, चौथा ज्ञानी. या पहिला अर्थ भक्त आहे. अर्थ भक्त कोण झाली त्याचा कथाभाग सर्वांना माहित आहे. अरे कौरवी पंचाळी सभी मादी आणिले, सभी मादी आणिले, वस्त्रारण वस्त्रे, वस्त्रारण वस्त्र कसे झाली मामुली. कौरवे पंचाळी सभी आणिले, वाजी सभी आणिले, हाक मारली जगाच्या मालकाला. जगाचा मालक का? ज्या वेळेला दुर्योधनाला सांगितलं दुःशासन जी भैया जा द्रौपदी के बाल पकडकर द्रौपदी को इस भरेवी सभा में लेकर आओ. साऊंड सुंदर आहे, अप्रतिम साऊंड आहे. दादाचं नाव सुटलं नाही का? महाराज ज्या वेळेला दुर्योधनाने सांगितलं दुःशासन जी भैया जा द्रौपदी के बाल पकडकर द्रौपदी को इस भरेवी सभा में लेकर आओ. दुःशासन गेला आणि द्रौपदीच्या महालात आला. द्रौपदीने विनंती केली, अरे या, आदर केला. या दुःशासनजी या, बसा. ज्या वेळेला दुःशासन आला बसला नाही, पण द्रौपदीच्या केसाला हात लावला. बाबा काय? द्रौपदीच्या केसाला हात लावला. द्रौपदी ओरडली आणि सांगायला लागली, हे दुःशासना, मी तुझी भाभी आहे. भाभी आहे, माय समान आहे, आई आहे. ज्या दिवशी आई मरण पावली समजून चला मोठ्या भावाची पत्नी हे आपली माय आहे. ऐका, माय आहे. अरे तुझी आई समान असणारी माझ्या केसाला हात लावला. द्रौपदी, तुझे पाचीचे पाची मालक आम्हाला हरले. तो धर्मराजा बहु पुण्यराची कादूत खेळे दुर्योधनासी हरोनी कांता केली उपाधी विनाश काले विपरीत बुद्धी विनाश काले विपरीत बुद्धी. तुझा मालक हरलाय आम्हाला. द्रौपदीचे केस पकडले, द्रौपदीला फरफट सभेमध्ये नेलं. कथा भाग माहीत आहे, महाभारत सांगण्यासाठी नाही आलो, पण सांगण्यासाठी गोड विषय वाटतो, भाग आहे.
ज्या वेळेला द्रौपदीला फरफटत सभेमध्ये आणलं, पहिल्यांदा लक्ष पितामह भीष्माचार्यांकडे गेलं. आचार्य, मी हरल्या गेले का? माझे पाचीचे पाचीही मालक परतंत्र्यात गेले. मग द्रौपदी पणावरती लावण्याचा अधिकार यांना शिल्लक बाकी आहे का? मी पतिव्रता आहे. पतिव्रता कोणालाही म्हणत नाही, नेम आहे. पतिव्रतेचा नेम तुम्ही घ्या, तुम्ही समजून. आपल्या पतीला नित्य मानते देवा प्रमाण. पतीला आला राग तरी बोले हसून. अपराधाने क्षमा मागते पदर पसरून. देवाला म्हणे पतीच्या आधी द्या मला मरण. तुळशीला पाणी घाली नित्य नियमाप्रमाण. मला किती दारुड्या असला जीवन बर्बाद करू राहिले. तो नेता पडला म्हणून त्या नेत्याचा स्वप्नात विचार करतो, साहेब पडले, साहेब वाईट झालं, साहेब पडले वाईट झालं. अरे जो नेता पडल्यानंतरही दुलईमध्ये आरामात घोरल्याशिवाय राहत नाही. ज्या नेत्याला तुझ्या भविष्याची चिंता नाही आणि तो काय त्या नेत्याची चिंता करतो. ऐका, मी सहज बोलतोय. आज आम्ही फिरत असताना गावोगावचं वातावरण आम्हाला पाहायला मिळते. बाबा, मतदान झालं पण गावामध्ये विस्कळीत समाज झाला. कोणासाठी? त्या लोकांसाठी. गावातलं आपण एकामेकाशी बोलल्याशिवाय राहत नाही. मतदान एका दिवसाचं, वैरत्व जन्मजन्माचं करू नका जीवनामध्ये. अरे संध्याकाळी 6 वाजता मतदान झालं, 7 वाजता एकत्रित येऊन बसा, आरामात गप्पा मारा, प्रेमानं गप्पा मारा. समजून चला, त्या नेत्यांसाठी, त्या लोकांसाठी आपल्या गावामध्ये भावाभावामध्ये फूट करू नका. अरे हा संदेश आहे. मला तिकडं जायचं नाही, पण ज्या वेळेला द्रौपदीला आणलं, द्रौपदीचं लक्ष कृपाचार्याकडे गेलं. आचार्य, मी हरल्या गेले का? माझे पाची पती प्रतंत्र्यात गेले, मला पणावरती लावण्याचा अधिकार शिल्लक राहतो का? आचार्य. आचार्य बोलले नाही, पुरी मी बोलू शकत नाही. देवाला आवाज दिली, कुठे गुंतलासी द्वारकेच्या राया. कुठे गुंतलासी द्वारकेच्या राया. वेळ कसकया लावीला. जगाच्या मालकाला हाक मारली, तोरा झाली गरुडा टाकेली माग. द्रौपदीच्या लागे नारायण. जगाचा मालक आला, आर्त स्वराने हाक मारली म्हणून आर्त द्रौपदी आहे. भक्ताचे अनेक प्रकार आहे, पण देव कोण्या भक्ताच्या घरी येतो? परितया पासिमी पांडवा, हरपलासे गिसवा. जिथं नाम घोष बरवा, करती ते माझा. त्यांच्याकडे मी येतो, त्यांचे सर्व काम करतो. अनेक भक्त झाले. ऐका, 18 आगड पकड जाते. किती? बोला बोला बोला.
तुम्हाला झोप लागली का? हा, काही नाराज आहे का तुम्ही? महाराज म्हणता 18 आगड पकड जातीये. प्रत्येक समाजामध्ये संत झाले पांडुबाबा. किती? प्रत्येक समाजामध्ये संत झाले. यादी दिली. कबीर मुमी मलतीप मुसलमान, कबीर मुमी मलतीप मुसलमान, कबीर मुमी मलतीप मुसलमान.